नमस्कार मित्रांनो, विश्वास गावित फेसबुक पेजला आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आज विशेष दाखवत आहे तो म्हणजे खेकडे पकडण्याचा जुगाड. तर तुम्हाला माहीत असेल की याला कोणी कटवा म्हणतं, तर कोणी मुडा, कोणी मळी, ह्या प्रकारे याला नावे आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये आपापल्या प्रकारची आपल्या पद्धतीने याला नावं असतात. तर आपल्याकडे याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे ह्याचा हा कटवा मळीचा जुगाड आहे आणि याला ह्या ठिकाणी तुम्हाला तो दिसत आहे. आता हा जो पुढचा भाग आणि हा जो पाठीमागचा भाग आहे, ह्या भागापासून म्हणजे इथून तो खेकडामध्ये प्रवेश करत असतो. त्याच्यानंतर हा जो मधचा भाग दिसतो याला पिला असे म्हणतात. एकदा की हे पिलाच्या तिकडं खेकडाने प्रवेश केला म्हणजे तो अटकला, तो फसला, असा त्याचा हेतू असतो. त्याच्यानंतर ही जी माशा विक्रेत्याकडून आणलेली घाण आहे ती त्याच्यामध्ये पॅक केली जाते. तर ती अशा प्रकारे मळ्यामध्ये, कटव्यामध्ये ती टाकत असतात. आता ह्या ठिकाणी तुम्हाला हे दाखवत आहेत की अशा प्रकारे पानाची पुडी बंद करून आणि ते ह्या कोपऱ्याला पॅक करून आणि ती वरती याच्यामध्ये म्हणजे ती जे झाकण आहे याच्यामध्ये ती अटकवून आणि पॅक केली जाते. त्याला त्या चिपळ्या येतात, त्या चिपळ्यांमध्ये तो अशा प्रकारे तो पॅक केला जातो आणि मग अशी तयार करून आणि खेकडे पकडण्यासाठी हा मुडा तयार झाला अशा प्रकारे तो तयार होत असतो. तर आपल्याकडे सुद्धा अशा प्रकारची युक्ती खेकडे पकडण्यासाठी केली जाते का ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपण ह्या कटवामळी मुडाला काय म्हणतात, त्याचं नाव काय आहे ते पण तुम्ही सांगायचं आहे. बरेच अशी लोक वेगवेगळ्या प्रकारची युक्त्या लावून खेकडे पकडण्याची जुगाड तयार करत असतात. तर आमच्या भागामध्ये अशा प्रकारचा जुगाड हा खेकडे पकडण्यासाठी केला जातो. तर तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर याच्यासाठी जी साधनसामुग्री आहे ती म्हणजे खास हे मासे विक्रेत्याकडून आणलेली त्याची घाण आणि ती अशा प्लॅस्टिक पिशवीमध्ये त्याला टोचून अशी पोकळं पाडतात आणि नंतर मग ती एका कोपऱ्याला मध्यभागी ती ठेवतात. आता हे 2 मुडे हे तयार झालेले आहेत, हे कटवे हे तयार झालेले आहेत खेकडे पकडण्यासाठी. त्यानंतर हे नदीला जातील. तुम्हाला आम्ही फायनल रिझल्टसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये शेवटी दाखवणार आहोत. तर अशा प्रकारचे हे कटवामळी मुडे हे खेकडे पकडण्यासाठी ऑलरेडी तयार होत आहेत आणि एकदा की त्या नदीला नेऊन टाकले संध्याकाळी की ती सकाळी जाऊन आणि घेऊन यायचे आणि त्याच्यानंतर मग तिथं आपल्याला खेकडे त्याच्यात पाहायला मिळतात. आता हे बघा, ऑलरेडी कंप्लीट नदीला जाण्यासाठी हे कटवामळी तयार झालेली आहे. अशा प्रकारे पॅकिंग होऊन आणि ती नदीला घेऊन जातात आणि मग फायनली आपल्याला रिझल्ट पुढे पाहायला मिळतो. तर बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला हे जे मळ्या मुडं आहेत हे तुम्हाला दिसत आहेत, हे फायनली नदीला जाण्यासाठी. त्याच्यानंतर आता लगेच तुम्हाला त्याचा रिझल्ट मी दाखवत आहे की एका मुडामध्ये किंवा एका ह्या कटव्यामध्ये किती खेकडे येत असतात. आणि त्याच्यामुळे हे बघा, शेवटचा जो तुम्हाला रिझल्ट आलेला आहे, अशा प्रकारे एका मुड्यामध्ये हे बघा 10, 12 ते 15 खेकडे येत असतात. तर 5-6 जर मुडं घेऊन गेलं तर ते किती होत असतील, तुम्ही त्याचं गणित करायचं आहे. तर आपल्याला काय वाटतं कमेंट नक्की करा. धन्यवाद. आपण जो हा व्हिडिओ पाहत आहात तर मी तुमचा खूप आभारी आहे की आमचा व्हिडिओ तुम्ही आत्तापर्यंत पाहिला आणि त्यानंतर कमेंट केली तर खूपच चांगलं होत आहे. त्यासाठी तुमचा मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.